आता मित्रांनो. आता इथून कसारा फक्त 4 किलोमीटरवर आहे. करते हो क्या? हाँ रेग्युलर करते हो ना? ये देखो इधर काकाची बॉडी एकदम स्टील बॉडी आहे, कडक आहे एकदम. मित्रांनो आम्ही परत टाकलंय. जय साईनाथ मित्रांनो. आज आहे दिवस 14 आणि आता आरती होते. आज पालखी आपल्याकडे आहे ना. आज आमचीवाली पालखी उचलायची कसारा घाटपर्यंत आलीच आहे. आणि बस आमची अंघोळ झाले आणि आता आम्ही बसलोय जरा शांत. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला, नेलाय शिर्डीला. मित्रांनो आपलं काकड आरती झाली आहे. तर थोड्याच वेळात आपण आपल्या प्रवासासाठी जाऊ. तू काय बघतोय? शीतल का फोन करते? मित्रांनो आपला प्रवास आता चालू झाला आहे 4थ्या दिवसाचा. हळूहळू चालतो. पुढे पालखी आहे. आणि इथे मी आहे. जय साईनाथ. बाबा माझं भाग्य इतकं थोर असावं, शिर्डीच्या वाटेवर चालता चालता तुम्ही मला दिसावं. पायी येणाऱ्या प्रत्येक फोडांवर माझ्या चुकांचं गाठोडं असावं. तुमची शिर्डीची वारी माझ्यासाठी जणू काही स्वर्ग सुखाचं दारच वाटावं. माझ्या या ध्येयाची धूळ शिर्डीच्या वाटेवर आणि माझं हृदय तुमच्या गाभाऱ्यात असावं. बोला ओम साईराम. जन्मोजन्मीची माझी पुण्याई, आज चाललो पायी पायी. साई दर्शनाची मनी घाई, कधी दिसेल परका माई. जन्मोजन्मीची माझी पुण्याई, आज चाललो पायी पायी. साई दर्शनाची मनी घाई, कधी दिसेल परका माई. पहाट झाली आहे आता. पहाटे पहाटे आम्ही चालतो. माझा आवाज येतोय काय? सोनियाचा होतीन उगवला, सोन्या रुपयात बाबा सजला. ढोल ताशा घुमू लागला, धन्य धन्य होई साई लीला. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला. आत्ताच मगाशी पालखी उचललेली आणि आता भाई काय एक नंबर एक्सपिरियन्स होता तो त्या पालखी उचलली तेव्हा. मुवमेंटच वेगळा होता एकदम. मित्रांनो आता इथून कसारा फक्त 4 किलोमीटरवर आहे. आज दुपारी आम्ही कसारा घाट चढणार आहोत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेवात.
मित्रांनो 1 किलोमीटर अंतर गाठलंय आता आणि आता कसारा फक्त 3 किलोमीटर आहे. आणि यावेळी रस्त्याचं डांबरीकरण झालंय म्हणून सगळं एकदम पद्धतमध्ये चालतंय. नाहीतर दरवेळी हा रस्ता एकदम खडकांनी भरलेला असतो, चालायला होत नाही. आता यावेळी बघा किती मस्त वाटतं, एकदम आरामात चालतंय सगळं एकदम पद्धतमध्ये. मित्रांनो वंदे भारत बघायचे, हे बघा दिसते वंदे भारत. कासारा स्टेशनवर चालली आहे वाटतं. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो चांगलावाला, थांबा जरा. बघा तिथेच फोटोशूट चालू आहे, बघा तुम्हाला दाखवतो. हा पूल पण आता मस्त केलाय, आधी हे पूर्ण ओपन असायचं, आता हे लावलंय सगळं. आणि हा व्ह्यू बघा. एक नंबर ना. आणि हे बघा आपले साई बंधू, त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारतो. चेतू कसं वाटतंय? किती वर्ष झाले? 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि पहिल्या वर्षाचा एक्सपिरियन्स. प्रो लेवल, बिगिनर लेवल. बिगनर लेवल, स्टार्टिंग लेवल. स्टार्टिंग मध्ये विदाउट चप्पल चालतो आता फिरत. ही चप्पल गायब केली आहे कोणीतरी. हा ना, प्लीज भेटेल पाठवा, प्लीज भेटेल तर. कोणी हा व्हिडिओ बघत असेल आणि ज्याला चप्पल भेटली त्यांनी Order कॉन्टॅक्ट करा. Contact करा, नाही पोर्टर करा. पोर्टर करा. काय कुठेपर्यंत पण चालेल मला. नाहीतर कोण चप्पल देत असेल तर ते पण चालेल. काय घेतो? कोण चप्पल देत असेल तर ते पण चालेल. फक्त माझं नाव लिहा त्यात दर्शन, आता कोण वेगळं घेऊन टाकेल. आणि ही जी जागा दिसते बरोबर इथेच, लागलेला याच जागेवर याच्याकडे एक निशाणी आहे. ही निशाणी सोडली आहे आणि पायावर. काय करायचं आता? सगळा अंगडी जाते रे. काय नाही, या जागेवर आहे ना आधी आम्ही लोक मस्ती करायचे, पण आता कोण नाही करत. पण आता कोण नाही करत का? तर आधी त्याला दाखवलं ना मी घेताना, त्याच्या पायावर आहे ना त्याचा नखच उडून गेला तिथे. खेळत होता तर 4 टाके. किती टाके आले ते? 4 की बात केलं ना भेटलं त्यांना दुसऱ्या ना आपण 2 की 3 टाके आले असेल त्याला. तेव्हापासून कोण नाही जात तिथे आता. माझी तर गेम ओव्हर झालेली आहे. त्यांची चार्जिंग लेवल जरा आता 5% वर आहे. त्यांची पण गेम ओव्हर आहे. तुझ्या 100% आहे तू पालखीमध्ये बसून जायचं. आता दाबाला आहे. बस अजून फक्त 15-20 मिनिटावर असेल नाश्त्याचा आमचा हॉल. 5 मिनिटं बोललं तरी 15-20 मिनिटं काय बोललास? नाही आला तो मंदिर दिसतोय, मला दिसत नसेल. मला दिसतोय. बस त्या मंदिरापर्यंत जायचं, तिथे थांबून जायचं आणि नाश्ता करायचा. बाकी जय साईनाथ. हे आहे आमचं आयुष्य आणि हे आता असं चाललंय. का तर आम्ही पदयात्रेमध्ये चालतोय. बाकी आमचं आयुष्य असं आहे या रस्त्यासारखं.
बाय 9 वर्षाची मुली येत आहे पदयात्रेमध्ये, तू कधी येणार? लाज आहे तुला, लाज? हे बा बघून घे. एक मिनिट. लाड लाड मित्रांनो नाश्त्याच्या हॉलवर पोहोचले, पालखी पण सुखरूप पोहोचवली, आम्ही पण पोहोचले. आता नाश्ता करू आणि मग इथून निघू. काका बघा काय ऐकत नाही, काकांना विचारूया. अंकल कितने साल के हो? कितने साल के हो? क्या उमक हाँ 70. कितना पुशअप मारा अभी? मराठी आहे. हा किती मारले पुशअप आता? 10. भाई या वयात पण 10 पुशअप मारताय आणि तू एक आहे 5 पुशअप मध्ये ठसतोय. जिमला कर, जिम जा, जिम जा. करते हो क्या? हाँ रेग्युलर करते हो ना? ये देखो इधर खाली. काकाची बॉडी एकदम स्टील बॉडी आहे, कडक आहे एकदम. हाँ अभी कितना मार लेते हो? हाँ आता किती मारता पुशअप? आता 10 मारतात, 10 नमस्कार मारतात, 10 नमस्कार. पण 10 डिप. काय बोलू आता, शब्द नाही आहे. आणि तू एक आहे सकाळी झोपलेला असतो टांग वरती करून, उठायला जोर पडतो. शिक काहीतरी यांच्याकडून. पाप बघताय. कोणाचे आहे ते पण दाखवतो. तू ऐसा सब रील्स देखेगा और तेरा उठेगा तो हम इधर हॅलो, ओळखला असणार तर कमेंट करा. मीच आहे. इधर आ रहे तू क्या कर रहे तू बोल तू इधर आ और क्या सब सोच रहे नको रे भाई हे बा त्याचे पाप बघ. बाप काय बाप भाई बिना बाप काय पुढे आलं का एक बात व काय बोलला परत बोल. टोक्याचे फाटले, पोसायचं काय फाटलं माहिती आहे? हा पोशा आहे. काय फाटलं इथं? काय वाटलंय? मोठा बघताय का ना? अरे बघतोय. हा नको बघू. काय बोलतो मत मेरा हो गया. हाँ अच्छा वो नहीं आई, नहीं तो वाट लग जाती. लड्डू फूटा बाद में लड्डू फूटा. मन में और एक लड्डू फूटा. हाँ आना चाहिए था. बघ आता लड्डू फुटेल कुठेतरी बघते तुला. नाही आता लड्डू फुटेल आणि तुला काय फुटेल माहिती ना? डोकं फुटेल म्हणून. नाही गोट्या थांब ना यार, डोक्याची आज इयरफोन लावतो. व्हिडिओ तर बघून दे. व्हिडिओ इयरफोन लावून बाकी व्हिडिओच बघतोय ना. मग आता काय बघणार? म्हणून पदयात्रेमध्ये आले तर गर्लफ्रेंडचा फोन नाही उचलायचा, नाही तर अशी एड बघते. नाही तर दुसऱ्या आयटम पण नाही. त्याचा एक्झाम्पल आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात देऊ, अजून पोहोचलेच नाही. पिक्चर बनवली भाई, स्टोरी बघितली ना कालची रावण. आपल्या पालखीचे छोटे अध्यक्ष आज शायरीची मैफिल बसवत आहे. चालू करू, फिरू कॅमेरा. हा माझा मित्र केतन गेल्या वर्षी आलेला पदयात्रेमध्ये. गेल्या वर्षी नाही, 2019 का बात आहे. 2019 मध्ये आलेला. कट रिटेक 2019 मध्ये आलेला पदयात्रेमध्ये. अरे येतोय. 10 वर्ष झाले पूर्ण. स्टोरी सांगते. पण आलेला सिंगवाला रिटेक. अच्छा कटर बोलत हा माझा मित्र केतन
गणेश राठोड 2019 पासून हा पदयात्रीला आहे. तर आता त्याला गलत, 10 वर्ष झाली बोलतो. 2019 से आ रहा हूँ मैं, अरे आता तू कोणची साल में आहे? 2014 से आ रहा हूँ मैं. 2014. हाँ, बची टोपी सीधा कर. हे डिलीट मारून परत कर रे, एवढी मोठी होऊन जाणार. मित्रांनो, आज आमच्या इथे पालखीचे छोटे अध्यक्ष आले. आज त्यांचा पॉडकास्ट चालू आहे. दिवस 4 आणि आम्हा मित्र केतन गणेश राठोड 2014 पासून हा पदयात्रेमध्ये होते. आता याला 10 वर्ष झाली. 2019 मध्ये याच रस्त्यानं चालता त्याला झुला झुलायचा होता. त्या झुल्यावरून माझ्याकडे एक शायरी आहे. पत्ते पे पत्ता पत्ते पे फूल झुला झूल पर गण्या को मत बोल. बोलो ओम साईराम. बोलते उंगली भी क्या है नहीं इसने. उधर खाने में डालते अरे उसको कैमरा लेना चाहिए ना, वैसे कैसे रखता था ना मैं. नहीं हो गया अभी. आज तो मोठा हो गया. आज तो बोट आणि आज तो रस्ता. हम लोग शॉर्ट वीडियो निकाला है ना. हात तो बोट आणि हात तो रस्ता. झाला विसर्जन. आणि तिथे कुठे चाललाय तू किधर विसर्जन आता काय मारा माझी. मारा माझी काय मारा. एक नंबर हा. या मित्रांनो नाश्ता करायला. बसलाय नाश्ता. मित्रांनो, आमचा नाश्ता झालाय. नाश्त्यामध्ये साबुदाणे वडे होते आणि दही होते. आता ते खाऊन परत आम्ही निघतोय. आणि चोक्या बघा, लहानपणीची आठवण जमा करतोय परत. आता 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 आमची बावलं पडताय दुपारच्या हॉल्टसाठी. तोपर्यंत ओम साहेब आजूबाला बोलतोय. व्हिडिओ चालू ठेवले तयारी. व्हिडिओ चालू केलं बंद होतं. आमचे बुवा आता भजन घेत आहेत. घ्या बुवा घ्या. मला गोवाला एकदम द्या. जय साई. जय साई. तो बोलतो ना मी 8 दिवस. नो इश्यू. लगेच कॅमेरा तुझ्याला. कसारा स्टेशन पोहोचत आलोय. मित्रांनो, आता आम्ही कसारा गावात पोहोचलोय. अरे अभि साईडला हटला यार. ज्याला घ्यायचे त्याला तर घेऊ दे. मेन हिरो तो आहे. मग माझा थोडी ब्लॉग चॅनल आहे, त्याचाच आहे. साईराम भावानो, कसारा घाट आम्ही तुझी जिंदगी. आम्ही झालोय ताट. असा फोटो काढायचा. गोइंग टुवर्ड्स दिस कसारा घाट. काय विचार आहे मित्रांनो, खाली जायचंय की नाही? हा, उडी मारायची डायरेक्ट पाणी. डायरेक्ट जाऊन कल्टी. कल्टी नाही रे, ते पायावर आहे. ते लोकांना माहिती नाही अजून कसं जायचं ते. हे खुशी झाले ते उतरायचे. पहिला सांग चढायचं पण आहे. काय बोलू त्याला. हे उतरतातच फक्त हिट येणार आहे. विसरतात. हिट येणार आहे माझी चढताना. पिक्चर बघला गेल्या तुम्ही सांगतो. गेल्या तुम्ही गेलोच नाही. पहिल्या वर्षी पाय पकडून आलो. ती भाषाच समजत नाही. अरे काल नाचत कसे होते बघितलं का? काही जाऊ, मला असा हात लावला. आता काय नाही बोलणार. कॅमेरा दिसलाय ना. क्रीज जैसा कॅमेरा पावर नाही. धूप केले आम्ही. 12 महिने पाणी. हे थांब इज्जत थोडी आहे. एवढी स्पीड असते.
आमचे टुरिस्ट गाईड सगळे डिटेल आहे यांच्याकडे. मजा येणार ना अजून थांब. कालू वॉटरफॉल गेला खाली. इथलं एवढे इशारा दिले पण बाईला समजत नाही. टुरिस्ट आहे, ट्रॅम्बल आहे. सॉरी कम अगेन. अजून सांगतो. हे लोक विचार करतात जायचे उतर ना तिथे जायचं. न्यू ब्लॉगर जन्माला येतोय. आता तुम्हाला डिस्कवरी प्लॅनेट दाखवतो. खतरो के खिलाडी. आम्ही तिथे जातोय. रस्ता बघा. काय गांडा पुढे अटकला फसला ना. अजून जा मुलींच्या मागे. शिर्डीच्या पायऱ्या उतरतो. एक नवीन स्पॉट, एक नवीन जागा. हा तू इथेच बसतोय. वा इथे सगळ्यांचे दम सुटले. उतरता उतरता स्वतःच्या जीवावर खेळून जात आहे पण मजा येते. ब्लॉग बन मित्रांनो नवीन स्पॉट. नवीन स्पॉट नवीन कंटेंट. बंद कर ना ब्लॉग. घाबरले सगळे घाबरले. बिबट्या आलाय बिबट्या. बाबू कशी आपली बाबू कुठली कोणची बाबू आपल्याची झालं ना आता काय तुला घेतोय. विसर्जन गेला होता की नाही? याचा डायलॉग ऐकायचा होता. विसर्जन मध्ये बाबूच्या घरी म्हणजे ते शेवट ना बाहेर पडला बाबू सोबत. टाइमपास झालाय आता परत चालतो. चालू करते. केदारनाथ चढतो. मैं तो मारूंगा बेंचो नीचे आता फिर बाड़ी लात में आएगा गिरेगा चलेगा. हमला अचानक हुआ. इसके साथ में आगे चलेगा. नाही आता परवडता भारी. थक गया मैं. आने का था ना लेके हमला अचानक हुआ था. नौला लागे गए. ए ए ये नहीं लगता. क्या होता है मजा है. हाथ दो गेलो. मी ते येणार आहे. पहिल्या दोन ऍक्टिंग केली आता तो फरक घसरला. थांब थांब. पाठी बी राव आम्ही त्या वर पोहोचलो. जीवावर केलून चढताय. जो झाड लेके गिरना किसी को लगेगा जंगल काट रे. या मित्रांनो गड चढायचे अजून तर पडा नाही का नाही. अरे रास्ता इधर से था. इधे सपोर्ट था ना. सपोर्ट है. रास्ता है ना उधर चढ़ना फिर. आजा बीच में मिल.
अरे शायरी हे बाडी काय बोल सॉरी मित्रांनो, आता काय बोलू नाही शकत. आई शौली. गेला माझा फोटो ठेवा रे सगळ्यांनी. बॅनरवर काम आहे. ये फिर से 10 मिनट का ब्रेक है. वो ऐसा नहीं होता है क्या, अपन कोई पिक्चर देखते रहते, चालू होता है उतने में ऐड आ जाते. चाल काय झालं काय झालं चला ब्रेक संपला. जब तक चले तो हम आगे पहुंच जाएंगे. जब तक सूरज चांद रहेगा. आतिश भाई तेरा नाम रहेगा. बराबर टाइम क्या है, बराबर टाइम क्या है. और कैसे चप्पल भी ठीक. मुझे वाटून नाही लेके मार्केट येणार नाही आता. मार्केट संपली सर. चल लेके दे. मार्केट कुठे आता आता हायवेज खाली, आजूबाजूला काही नाही, गाव संपलं. बसला होता भाई, पण आता चालतोय काठी घेऊन. बाबा दिसले आता. बाबा कसे दिसतात ए भाई दिसले ना. आता दाखवू नाही शकत कसे दिसतात. आम्ही कसारा घाट चढतोय काय. हा कसारा घाट नाही आहे हा. कचरा नाही आहे, कचरा आलाच नाही. किती आहे ना घाट बोलतात, पागल झालाय. मीत बद्दल काय बोलणार होतीस. एक नंबरचा भडवा मुलगा आहे. मी एवढा पाठी तिच्या आई पुढं 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 नटा लागले. बघत पण नाही मी येतोय. मी लोक जिवंत आहे. मीतच्या भरोसावर तू आला आणि मीत सोडून गेला तुला. उडता तीर घेतला मी. अरे भाई चलो ना, मजा आएगा. चलो ठीक है चलो. भाई वाला चलना पड़ेगा. अरे भाई दौड़ गया इधर से. मैंने कहा मार दी. आज भाई पूछ भी नहीं रहे, खाली दौड़ रहे. मित्रांनो आम्ही परत थकलोय. फक्त 10 मिनिटं चालून बसला आम्ही आता. डोक्यात ऊन आलाय म्हणजे आम्ही आता आराम करतो. परत चालू आम्ही. कोशिश हमारी कामयाब होगी. सायरा साईनाथ मित्रांनो आम्ही पोहोचले डाब्यावर. तर अशा प्रकारे विचार चालू आहे. आणि आता आम्ही संध्याकाळी दुपारी जेवणानंतर आम्ही कसारा घाट चालू करणार आहोत. हा बघा इथून चालू होतो कसारा घाट. अशा प्रकारे आम्ही सकाळी खूप पहिला होतो, सर्वात आधी होतो. नंतर झालं असं की आम्ही सकाळी तर आधी होतो पण पोहोचलो आता शेवटला. पल भर में जिंदगी पलट गई. क्या बोलते हो डायलॉग पता नाही. एडिट. तुम्हाला आठवण असेल तर नक्की तुम्ही डायलॉग कमेंट मध्ये टाकू हो शकता. जज्बात बदल गए. वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, बर्फ में देखा, रेगिस्तान में देखा गया. रास्ताही बदल. आम्हाला उशीर झाला याच्यामुळे. माझ्यामुळे उशीर कधी होतच नाही कोणाला. कारण की मी साहेबाबा ऑइलिंग करत उभा राहिलेला. आज मित्रांनो आमचा आराम झालेला आहे, जेवण पण झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय कसारा घाट. ही आपली पब्लिक. आजपासून म्हणजे आत्तापासून कसारा घाट चालू होईल. काय करायचं बच्ची.
विषय सुमित भाई. आता चाय पिता आपण. गाडीची सोय झाली आपली. एवढी सारी गाडी आली माझ्यासाठी. मित्र आणले गाडी. आपण आता गाडीमध्ये जाणार. 3 वर्ष झाले कंप्लीट. पावसाची 3 वर्ष झाली आहे कंप्लीट. 3ऱ्या वर्षी विकेट पडली आहे. चौथ्या वर्षी विकेट पडली आहे ती. आणि आला तरी पाणी नाही पाजत आहे. एवढा मुंबईवरून आले परत एकवढं पाणी नाही देत आहे. काय बोलायचं? ऐकताय एका साई भक्ताची व्यथा. चला मी पण निघतो आता. चाल. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. लाड लाड करून मला नेलाय शिर्डीला, साईनी नेलाय शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी, नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी, नेलं शिर्डीला. आपण आता कसारा घाटवर आहे. कसारा घाट चालू झाला आहे. 4 वाजून 3 मिनिटांनी चालू केला. आता बघूया कधी संपतोय हा घाट. सगळे बोलतात लय मोठा घाट असतो. बघूया आज किती मोठा घाट आहे. त्यासोबत आता प्रो लेवलची सगळे पदयात्री आहे आणि एक बिगनर लेवलची पण पदयात्री आहे. आपण त्याचा जरा इंटरव्ह्यू घेऊया की त्यांचा एक्सपिरियन्स काय कसारा घाटावरचा. हे आहे केतन दुबला. कसं वाटतंय तुम्हाला? हा नाही चालत होत. आता कसं वाटतंय कसारा घाटावर? तुम्ही कसारा घाट चढताय. बघूया पुढे जाऊन. गाडी आहे आपल्याकडे रोहन वाजेची. मित्रांनो माझ्यासोबत एक साई भक्त आहे. त्याचं नाव जयेश राजपूत आहे. त्याला 6 वर्ष झाले पदयात्रेत. त्याचा अनुभव आपण ऐकूया कसारा घाटावरचा. कसारा घाट तर आम्ही जोश ते नाव घेऊन चढतो घाटाचा. पण चढता चढता एवढा उशीर होतो ना की पालखी निघून जाते. आरतीसुद्धा भेटत नाही आम्हाला. बस हा एवढा मोठा घाट आहे म्हणजे. हां, काय बोलू शकतात आपण. किती आपला तास वेळ लागतो? किती तास लागतो असं तर म्हणजे हा आय थिंक लागायला तर पाहिजे न्यूज हां. आहे. पण मला 1.5च्या आधी जेवून जातं. कारण की आरामात चालायला तुम्हाला दरवर्षी कसं वाटतं घाट चढताना? चढायच्या आधी जोश तर असतं पण असं वळण बघून खूप भीती वाटते. कसं होणार समोर दिसतात पण कधी निघून जातात माहीत नाही पडत. ऐकलं मित्रांनो, असे सगळे अनुभव आहे. आपण असे अनुभव घ्यायचे कॅप्चर करूया. तोपर्यंत साईराम. आमच्या मागे आता धारावीची पालखी आहे. ते लोक पालखी भागवत आहे भेंडी. हे बघा. परत आवाज नाही आला. आणि मित्रांनो बघता बघता एक विकेट पडली आहे. हो भाऊ, डोकावर लय ऊन सुकलाय. कसारा घाटावरची पहिली विकेट. विकेट आता थोडाच वेळ पडेल. भेटू आपण. चला जायचं आहे ना. व्ह्यू बघा मित्रांनो. भारी ना. हा सीन तुम्हाला चांगला दिसतोय ना. बोगदे, फॅक्टरी, डोंगर
आणि या साईडला बघा घाट बघूनच फाटते. वरती कायच फक्त दगड आहे फक्त. इथून एक दगड जर खाली पडला तर काम 25 होईल. काय डेंजर वाटतोय ना. खूप साऱ्या जणांची विकेट पडते मित्रांनो. ते पदयात्रेत आहे ते अर्धे गाडी पकडून पुढे जात आहे. तेवढ्यातच थकले. पाणी जेव्हा फुवारा निकरच ही काय रा बायला बायला पाहिला तुझ्या काढली बसून गेला. आजी पण विकेट पडली आहे. आता पिकनिकवर आलो मी सध्या. अरे केदारनाथ जय बोले. ब्लॉग बघू नका काय शिवाय देतात. मित्रांनो जवळजवळ 1 तास होत आलाय आणि अजून आम्ही घाट चढतोय. तिकडचे रस्ते पण एकदम दळणवळणवाले रस्ते आहे. एकदम नागबोडी हे बघा. खूप साऱ्या जणांचं काम 25 झालं पण आम्ही एकदम कडक 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 काठ. कडक चालतं. आणि बघा मला काय दिसलं. भारी ना. आपण किती वर आलोय बघा. तिथे जायचं आहे आपल्याला. रस्ता दिसतो. अरे चालला वेल्ली. मित्रांनो फायनली आपला कसारा घाट संपलाय आणि आपण आता पोचलोय घाटेन देवीला. तर आता पटकन दर्शन घेऊया आणि पुढचा प्रवास चालू ठेवूया. कसारा घाटात अवघड वाट घाट देवीची भक्तान साथ. आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईन पायी पायी. लाड लाड करून मला नेला शिर्डीला. साईनी नेला शिर्डीला. नेलं शिर्डीला. मित्रांनो आता आपण पोचलोय घाटन देवी मंदिर. घाट पार झालेला आहे आणि आता दर्शन त्याचा अनुभव सांगणार. सर्वात मागून निघालो होतो. आता सर्वांच्या पुढे आहे मी. आई पण मागे का निघालेला. मागे बाथरूमला गेले. बाथरूमला थांबलेलं त्यामुळे पार्टी पीछे से आने वाले को बाजी करते. सायरा कोण आहे जल्दी देख. येतो बघा पण अरे देख ना. ए अच्छा फोटो आ रहा है भाड़ी. पानी रहता है. अजून मी बस गाडी फोटो काढ फोटो काढ. अच्छा कर रहा है. अच्छा फोटो आ रहा है बोल रहा तो पंकज कर रहा है. जल्दी कलर है. वॉन्टेड वॉन्टेड. लेना गाड़ी तो सिंग ले. अरे बाबा सिंग सिंग नगर से उद्या आहे. पाणी भेटेल माझा हॅलो बनाओ तुम लोग गाड़ी पे ना मेरे को क्या है कभी भी. तिच्याकडून ममता मिळते तिला म्हणतात आई. तिच्याकडून ममता मिळते तिला म्हणतात आई. आई जे पाण्याने दिवे लावतात त्याला म्हणतात आपले साई. बोला ओम साईराम.
सुटलंच नसतं. मित्रांनो घाटन देवीचे दर्शन झाले आणि आता परत आम्ही चालतोय. रात्र होत आली आहे. नेक्स्ट स्टॉप साई कुटीर. जय साई. ते कपल जॉईन झालेले आहे, त्यांचा एक्सपिरियन्स बघूया आपण. 10 वेळा व्हिडिओ काढणार काय पहिला अनुभव काय आहे तुमचा धवल? काय बोला ना अशा प्रकारे तुमचा काय अनुभव आहे? काय कसाराचा अनुभव कसा होता तुमचा? लय चलवतात. त्याला विचार त्याला माहिती आहे जास्त अनुभव माझा. तुमचा काय? चालतो तो तुझ्या हिच्यासोबत तू चालता आहे नाही. मित्रांनो रात्रीचे वाजले 8:30 आणि आता आम्ही थोड्याच वेळात पुढच्या हॉल्टवर पोहोचणार आहोत. माझ्यासोबत मुंबईवरून आलाय बटोदे आणि मागून सगळी पब्लिक येते आपली. जरा गाड्यांचं लाईट आहे म्हणून दिसत नाही, बाकी सगळी मागीच आहे. बस आता हॉल्टवर जाऊन बसतो, आराम करतो, जरा जेवतो, बस एवढंच. फायनली मित्रांनो आम्ही आमच्या हॉल्टवर पोहोचलो आहे, साई कुटीर. बघा या हॉलमध्ये आजचा हॉल्ट आहे.
वा काण्या वा. साईनाथ मित्रांनो, आता झाली आहे झोपायची वेळ. सगळ्यांच्या घरातून फोन येतो आता. आणि हा बघा, आता मी झोपायची तयारी करतो. तुम्ही पण झोपा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साई मै राहते.